महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। राष्ट्रीय महामार्ग लगतच्या फुटपाथवर निकृष्ट दर्जाचा पेव्हर ब्लॉकचा वापर। संबंधितांकडे माजी नगरसेवक इलियास बावाणी यांची तक्रारीसोबत निकृष्ट दर्जाचे 2 पेव्हर ब्लॉक केले तहसीलदारांच्या स्वाधीन। माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक 161 वरील कामावर पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे। मागील 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कासव गतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच आता फुटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यांनी या प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल न करत 2 निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक तहसीलदारांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे या कामावर महामार्ग विभागाचे अधिकारी कधीही प्रत्यक्ष पाहणीस येत नाहीत, अशी स्थानिक नागरिकांचीही तक्रार आहे। परिणामी केवळ 3 वर्षातच माहूर किनवट महामार्गाच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाही पडल्या आहेत। माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कुलदैवत रेणुकामाता माहूर येथेच असल्यामुळे या भागाला विशेष महत्त्व देत महामार्गाशी जोडण्यात आले। या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता, तथापि संबंधित ठेकेदाराने मुदत संपूनही काम पूर्ण केले नाही, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले आहे। निवेदनासोबत निकृष्ट दर्जाचे 2 पेव्हर ब्लॉक नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे समक्ष देत गौण खनिजांच्या अवैध उपसाशी संबंधित तक्रारींचा ढीग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कामाची तपासणी करावी, अशी मागणी बावाणी यांनी केली आहे। त्यांनी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी संबंधित विभागांना दिलेल्या तक्रारीत गुणनियंत्रण तपासणीद्वारे पेव्हर ब्लॉकची चाचणी करण्याची मागणी केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळेसह पंकज जयस्वाल, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।